आत्ताच्या आत्ता घरच्यांना सांगून टाकायचं आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचंय बस. आणि अरे असलं नको नाही काय. शोभाताई. हॅलो सानू. सानू कुठे आहेस तू? ती जाऊ दे, तू आत्ताच्या आत्ता घरी ये. इकडं अण्णांना पोलीस घेऊन गेलेत का? काय अण्णांना? पण कशाबद्दल? काय झालं बोल ना. तू आत्ताच्या आत्ता आधी घरी ये. मी आले लगेच आले. होय. कुठे काय सानू? अलकनंदा मॅडमचा फोन आहे. स्पीकरवर टाका. टाकतोय. मॅडम अहो काय चालू आहे हा? तुम्ही काय म्हणला की त्यो हार दौलतनी चोरलाय हा? अहो पर अजून पातर तो माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही हा. हे बघा माझा की नाही संयम पार सुटायला लागलेला आहे. मी त्या शुभ सावनीचा व्हिडिओ आता व्हायरलच करून टाकतो म्हणजे झालं हा. एक नंबर बोलला व्हिडिओ व्हायरल करच त्यांच्या अगरूचे का नाही फार धिंडवणे काढून टाका म्हणजे मज्जा येईल. हो मॅडम अहो, बोला की तुम्ही गप काय हा? तिकडे काय प्रॉब्लेम झालाय का हा? घाडगे पाटील, दौलत हारासकट रंगे हात पकडला गेलाय. काय हो हे कसं काय शक्य झालं हा? आणि हे घडलं कसं काय? अगं कसं काय घडू शकतं म्हणजे काय मीच घडवलंय हे? अहो मॅडम काय बोलायलाय तुम्ही या? आपला एवढा मास्टर प्लॅन तुम्ही स्वतःच्या हाताने फिसकून टाकला वय. घाडगे पाटील वेळच तशी आली होती. पण असं का केलं मॅडम तुम्ही? तो डरपोक दौलत हार न चोरताच परत गेला. तिजोरीपर्यंत गेला पण त्यांनी हारच चोरला नाही. मग मी काय करणार? मला हार चोरावा लागला. काय बडबडती शोभी? सासरे बुवांनी मंत्रीच्या घरातला हार चोरला. सगळे लोक हेच बोलालेत. म्हातारं कातरणात निघालं बरं. त्या मंत्र्याच्या घरातच चोरी केली. दाजी काय बोलताय तुम्ही? अण्णा असं कधीच करणार नाही. अय करणार नाहीत नाही करून मोकळं झाले म्हातार. आणि तुझा अजून विश्वास आहे वय? शोभाताई चला पण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जाऊया. हा मी आलो. ए करीना कपूर थांबित. तुम्ही जाऊन काय होणार आहे? तुम्ही आले म्हणून पोलीस वाले त्यांची आरती करून सोडणार आहेत वय? ए शोभी चोराला असा तसा सोडत नाही बेद म्हणते. दाजी अण्णांना चोर म्हणणं बंद करा. त्यांना कोणीतरी फसवलं असणार आहे. कोण फसवणार आहे? तुझ्या बापानं चोरी केली म्हणून पोलीस घेऊन गेलेत. आता एक शब्द पण बोलायचा नाही. नाही तुमचा बाप चोरी करतो पण आम्ही बोलायचं नाही. हा भास काय बोलायलाय? काय खोटं बोलतोय? खोटं बोलतोय वय? तुझा भाऊ जेलमध्ये जाऊन आला. बाप मांडी घालून बसलाय. पुढचा नंबर हीच आहे. मला ना तुमच्याशी वादच नाही घालायचा. नाही ना वाद घालूच नको. जरा शांत व्हाल का तुम्ही? इथं काय चाललंय घरात आणि तुमचं काय चाललंय? तिला बोलून काय होणार आहे? ए अहो मॅडम म्हणजे यो खेळ उलटा फिरवला तर हा? आता हार तुमच्याकडे असेल तर नाही का? नाही नाही म्हणजे नाही. अहो मॅडम तुम्ही काय बोलायला? असं नीट बोला की समजा डोक्यावरून जायला लागले. त्या हाराचं काय केलं तुम्ही? मी असा काही डाव खेळले ना स्वीटी की जन्मात तो शुभ्या आणि ती श्रावणी एक होऊ शकणार नाहीत. मी तो हार चोरला आणि एका पोलिसाकरवी त्या दौलतच्या पिशवीत टाकला आणि त्याला रंगे हात पकडून दिला. ए काय झाला? साहेबांनी यांना बंगल्याच्या आत घेऊन त्याला सांगितलंय. हा चला चला चला. वा मॅडम वा मानलं तुम्हाला. तुम्ही तर एकदम मास्टर माइंड निघालात की हा? अहो मॅडम तुम्ही का नाही एका दगडात 3 पक्षी मारलेत बघा. पहिलं म्हणजे शुभूच्या बापाला जेलमध्ये पाठवलं. दुसरं म्हणजे शुभूची इज्जत, त्याची नोकरी मातीत मिसळली. आणि तिसरं म्हणजे शुभू श्रावणी कधीच एकत्र येणार नाहीत. वा 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 एक नंबर. स्वीटी तुला कळलं असेलच मी काय करू शकते ते. होय मॅडम होय. आता बघू शुभू त्याच्या बापाला कसं जेलमधून बाहेर काढतो ते. आता त्यांची अशी बदनामी होणार आहे का नाही? काय झालं ग? किती
खुश होते, मी किती स्वप्न बघितली होती. बाबांनी काय केलंय? मला नाही करायचंय रुद्रशी लग्न. मला नाही आवडत ते. मी फक्त आणि फक्त माझ्या शुभूचीच होणार. हो शांत हो. हे बघ सगळं नीट होणार. मला ना एक गोष्ट कळत नाही, मामाने तुझा हात त्या रुद्राच्या हातात द्यायचं ठरवलंच कसं? आणि हे सगळं कधी घडलं? आपल्याला कोणालाच विश्वासात घेतलं नाही, कोणाला सांगितलं नाही. एवढा मोठा गैरसमज होऊच कसा शकतो? अगं मोक्षा, बाबा जेव्हा माझ्या लग्नाबद्दल बोलले ना, ते ज्या प्रकारे बोलत होते मला वाटलं ते शुभू बद्दलच बोलतायत. मला माहिती आहे तुझ्या मनात कोण आहे ते. श्रावणी, मला हे माहिती आहे की तू त्याच्याजवळ तुझं प्रेम व्यक्त केलंयस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भैया साहेबांनी जर तुझं लग्न तर रुद्र बरोबर ठरवलं तर मग हे घरात कोणालाच कसं कळलं नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण आता माझं सगळं लक्षात येत आहे. काकू अगं बघ ना, तो रुद्र ना सारखं मला भेटायला यायचा. येताना महागडी गिफ्ट काढायचा. चेन दिली होती त्याने मला त्या दिवशी, ते कानातले. अगं मला वाटलं होतं बाबांचं स्टुडंट आहे, फॅमिली फ्रेंड आहे म्हणून कौतुकाने देत असेल. त्या सगळ्या मागे त्यांचा हा हेतू होता. सगळ्यामुळे शुभूला किती त्रास झाला असणार. त्याचं मन खूप दुखावलं गेलं असणार आहे. आणि हा ना साधा सुद्धा गैरसमज नाही आहे. हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणलं असणार आहे. हो, मलाही तसंच वाटतंय.